हे पोहे माधवसाठी भिजत घातलेत मी आणि एक खजूर भिजत ठेवलाय. माती पण विकतच आणली आम्ही. एव्हरीथिंग इज मेड इन चायना. बऱ्याच वेळा अशी कंप्लेंट येते की व्हिडिओ मध्ये व्हॉइस क्वालिटी म्हणजे आवाज एकदम कमी येतोय. आमचा प्रोग्राम थोडा फसलेला आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. नमस्कार, कशा आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आज आहे रविवारची सकाळ आहे आणि दोन्ही मुलं अजून झोपलेत. तर माधव मेन म्हणजे माधव झोपला, त्याचं एक काम करायचं म्हणतोय ते म्हणजे, तर ही जी ही झाडं आहेत आमची, त्यांना आता कुंड्या कमी पडायला लागल्यात आणि हे असं एका बाजूला झुकले, बहुतेक त्याला ते ओझं पेलवत नाही आहे. तर आम्ही मोठ्या कुंड्या आणल्यात. तर ह्या आम्ही थोड्या म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या कुंड्या आणल्यात, 3 आणल्यात सध्या बघायला फक्त. आणि इथं माती पण विकतच आणली आम्ही. माती विकत आणलेली आहे. पॉटिंग मिक्स आहे, इंडोर पॉटिंग मिक्स. तर ह्यामध्ये घालून बघणार आहे झाडं. याची पण माती अशी आत गेली, मुळं दिसायला लागलेत कारण हे मोठं व्हायला झाड. ही 2 हे आणि इथे ठेवले. तर ह्या काढून आम्ही ह्या मोठ्या कुंडीत घालणार आहे आता. एव्हरीथिंग इज मेड इन चायना. जास्त पाणी झाले ना. हो, निघते असं होय. तर आम्ही दोघं आज माईक लावून बसलोय. म्हटलं माधव झोपलाय तर मोठ्यानं बोलून चालणार नाही. आणि बऱ्याच वेळा अशी कंप्लेंट येते की व्हिडिओ मध्ये व्हॉइस क्वालिटी म्हणजे आवाज एकदम कमी येतोय. बऱ्याच वेळा हेच कारण असते की माधव झोपलाय तर हळूहळू बोलायचं, त्या मग व्हिडिओ क्वालिटी चांगली येत नाही, ऑडिओ क्वालिटी चांगली येत नाही. पण आज माईक घालून बसलोय कारण हळूहळू बोलायचं आहे. घरात झाडं लावणं गरजेचं आहे, कारण आपण खूप कमी बाहेर जातोय ना. मग ऑक्सिजन प्रोड्यूस करणारे झाडे जनरली लोक लावतात. जसं हे कुठले, हे व्हाईट लिली, स्नेक प्लांट, हे मनी प्लांट आहे. ही झाडं खूप ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. बांबू आपण तुळशी लावतो, त्याचं पण कारण तेच काय? होय, हो, आपलंच कारण तेच आहे. आपल्याकडे इंडियामध्ये आपण तुळशी घरात असते, कारण अजून एक कारण आहे ना तुळशी, माहिती आहे तुला? तुळस बहुतेक असं म्हणतात, मी माहित नाही मला नेमकं, एकमेव झाड असं आहे जे बाकी झाड काय करतात, दिवसा ऑक्सिजन सोडतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. असं म्हणतात की तुळस एकमेव झाड असं आहे जे रात्री पण ऑक्सिजन सोडतंय. तर इथं कालपासून चांगलं ऊन येते. काल काय परवापासून आहे ना? परवापासून चांगलं ऊन आहे. काल ऊन होतं पण वारा होताच की, थंडी होतीच की. पण कंपॅरेटिव्हली कमी. आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं की ह्या वीकेंडला चांगलं ऊन आहे, थंडी कमी आहे थोडी, म्हणजे वेदर ॲप मध्ये दाखवते, तर थोडं बाहेर पडायचं. एक दिवस ट्राय केला, माधवला काय झेपलं नाही ते बाहेर पडलेलं. बहुतेक त्याला गाडीचा त्रास झालाय ना. मग आम्ही परत बाहेर गेलोच नाही. पण वाटलं आज चांगला असेल तर बघूया, गार्डनला तरी जाऊन येऊया. आमचा प्रोग्राम थोडा फसलेला आहे. मला वाटलं ना भरपूरच कमी पडली. हो, तसलं डबल असलेलं नाही. किती कोंड्या होती?
6 क्वार्ट्स 6 क्वार्ट्स. 12 क्वार्ट्स वगैरे आणतो. तर एका झाडाला माती कमी पडली आणि आता ह्या आणणार होते. काय मिळते होम डेपो मध्ये घर बांधण्यापासून सेटअप करण्यापर्यंत सगळं साहित्य मिळतं. म्हणजे घर बांधण्यासाठी लागणारे लाकडं, खडी, वाळू, सिमेंट हे पण मिळते. तू आज जाऊन बघायलास का ते? मी कधीच झाले. अरे बापरे, एवढं मोठे मोठे आले तिथं. नाही भयंकर बघायलाच नाही मध्ये. आणि होम डेपो मध्ये आपला पण घ्यायचं असतं. सगळंच मिळतं. जाऊ आपण पुढचा व्हिडिओ करू. तर आमचा प्लॅन फसला. एक झाड अर्धच राहिले, तिला माती कमी पडली आणि आता काही करू शकतच नाही कारण ते होम डेपो बंदच असतं. आज रविवार असल्यामुळं आता बहुतेक उद्याच. तर माहित नाही, ते झाडाला काही त्रास होत नाही ना. पण आमच्यासाठी पोहे केलेत आणि माधवसाठी पण पोहे. तर माधवला आम्ही नॉर्मली खातो तसं देत नाही. तर हे पोहे माधवसाठी भिजत घातलेत मी आणि एक खजूर भिजत ठेवला आहे. तर खजूर थोडा वेळ भिजली की दोन्ही मी मिक्सरला लावून घेणार आणि थोडा वेळ पाण्यात म्हणजे मिक्सरला लावून घेतल्यानंतर गरम पाण्यात थोडंसं शिजवून घेणार थोडा वेळ आणि मग माधवला चारवायचं. घाबरलास काय वाजाले म्हणून? होय बाबा क्लिनिंग करल्यात. होय उतरणार. तर त्यांनी बेडच्या खाली ना भरपूर घाण आहे, तिथं झाडू वगैरे मारता येत नाही, हात पोचत नाही आणि ते काय मला एकटीला हलवून वगैरे वडून झाडू मारायला येत नाही. तर त्यांनी व्हॅक्युम करून आणलं आणि माधव जे सुटलाय तर गौरी त्याला स्ट्रोलरमध्ये फिरवते कारण त्याला स्ट्रोलरची सवय नाही आहे. आता समर येणार जवळ तर त्याला स्ट्रोलरची सवय असावी, त्यामध्ये बसायची किंवा झोप आली तर त्याला छान झोपता यावं. कारण आपण कितीही अंगावर घेऊन त्याला झोपवलं तर त्याला पण आवडतं ना, आपल्याला आवडतं असं फिरताना वगैरे. तर स्ट्रोलरमध्ये झोपला तर त्याच्यासाठीच चांगला आहे, त्यालाच कम्फर्टेबल होईल म्हणून मग त्याला सवय लावायसाठी. आणि गौरीला पण तसं आवडते तिला खेळायला त्याच्याबरोबर. आणि आता मी माधवचं पोहे करायला लागले. बघ खाली पण राहायचं नाही, वरती पण नाही. अरे तो करे क्या माधव? तर आज आम्ही सोयाबीनची भाजी केली. माधवला बहुतेक झोप आली, तो खाली राहत नाहीये तर त्याला घेऊनच केली आणि त्यांनी कामासाठी म्हणून बाहेर गेलेत तर आले नाहीत ते अजून. तर त्यांच्यासाठी अजून जेवणाची वाट बघतोय. अजून चपात्या करायच्या आहेत आमच्या. तर मी आता परत हळू बोलणार आहे कारण माधव झोपलाय, संध्याकाळ झाली आणि गौरीचे बाबा आणि गौरी गेलेत बाजार आणायला. आता येतीलच. आज चांगलं वातावरण आहे, ऊन आहे. तर प्लॅन केला होता सकाळी की थोडं जाऊन फिरून यायचं, पण माहीत नाही दुपारी जेवण आवरायलाच वेळ झाला. त्याच्यानंतर मग नाही जमलं. म्हटलं आता बाजार आला तर तरी करून येऊ देत म्हणून ते बाजार करायचे. ओम नमः शिवाय. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर कपडे वाळवायचं ड्रायिंग रॅक आणले. कापचं जुनं आहे पण ते थोडं खराब झाले म्हणून हे नवीन. स्पेस सेव्हिंग आहे. बघूया हे जोडून, आता मला माहित नाही स्पेस सेव्हिंग मध्ये किती जागा वाचवणार आहे पण बघूया. त्याचबरोबर मी आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आज आहे रविवार आणि उद्यापासून गौरीचं स्कूल. तिला आता आठवडाभर विंटर रेसेस म्हणून सुट्टी असते इथं मुलांना. आठवडाभर ती आता झाली आणि उद्यापासून परत तिचं स्कूल आहे. आठवडाभर चांगला आराम मिळाला होता सगळ्यांनाच, म्हणजे गडबड नव्हती सकाळची. पण उद्यापासून परत आपलं नेहमीचं रुटीन सुरू. तर आता ब्लॉग इथंच थांबवतो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. तू सोडत का नाही आहे पण गौरी? माधव गुंड होते बघायला. ओके, त्याला हे डोळे बघायचे ना माधव. सोड दीदीला, सोड दीदीला. हसतोय आणि